ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये थोडीशी गडबड होती. कर्मचाऱ्यांची धावपळ आणि कीबोर्डचे आवाज वातावरणात घुमत होते. मानसी हातात फाईल घेऊन हळू समीर देसाईंच्या केबिनकडे जात होती. तिचे हृदय इतक्या वेगाने धडधडत होते की जणू ते आता बाहेर येईल की काय असे तिला वाटत होते. दरवाजाजवळ पोहोचल्यावर तिने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरत हलकेच नॉक केले. आतून समीरचा थंड आवाज आला, "या, मिस मानसी." मानसीने दरवाजा उघडला तेव्हा समोर तोच व्यक्ती बसला होता, ज्याच्या नजरेत करारीपणा आणि आत्मविश्वास दोन्ही होते. त्याने मानसीकडे पाहिले, मग समोरच्या फाईल्सवर नजर टाकून विचारले, "बोला." मानसीने थरथरत्या आवाजात सांगितले, "सर, मला तुमच्याकडून 25 लाख रुपयांचे कर्ज हवे आहे." समीरने डोके वर केले. त्याच्या तपकिरी डोळ्यांत आश्चर्य आणि किंचितशी नाराजी होती. 25 लाख? तुम्हाला कल्पना आहे, मिस मानसी, ही काही छोटी रक्कम नाहीये. मानसीने आपली नजर खाली केली. "मला माहीत आहे सर, पण माझ्या बहिणीचं, नेहाचं, लग्न ठरलं आहे. सर्व काही निश्चित झालं होतं, पण मुलाकडच्या लोकांनी अचानक गाडी आणि काही दागिन्यांची मागणी केली आहे. जर 2 दिवसांत पैसे जुळले नाहीत तर तिचे लग्न तुटेल." समीर खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. बाहेर पाऊस पडत होता आणि काचेवर पडणाऱ्या थेंबांचा आवाज ऑफिसमधील शांततेला आणखी गडद करत होता. त्याने हळूच म्हटले, "आणि मी तुम्हाला 25 लाख रुपये का देऊ?" यावर मानसीचे डोळे भरून आले. "तुम्ही हवं तर माझ्या पगारातून दर महिन्याला थोडे कापून घ्या. पण प्लीज सर, माझ्या बहिणीची इज्जत पणाला लागली आहे." समीरने तिच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर ना कठोरता होती, ना मायेचा भाव, फक्त थंडपणा. तेवढ्यात दरवाजावर नॉक झाले आणि 2 विदेशी गुंतवणूकदार इन्व्हेस्टर आत आले. समीरने हसून त्यांना मीटिंग रूममध्ये जायला सांगितले आणि म्हणाला, "मी 2 मिनिटात येतो." मानसी जाण्यासाठी वळली तेव्हा समीरने तिला थांबवले. "थांबा मिस मानसी. तुमचा संघर्ष चांगला आहे, पण जग भावनांवर चालत नाही. मी जर प्रत्येकाला मदत करू लागलो तर माझी कंपनी बंद पडेल." त्याने घड्याळाकडे पाहिले. "आता जा. मीटिंगची वेळ झाली." मानसीने मान खाली केली आणि केबिनच्या बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी मानसी पुन्हा समीरच्या केबिनजवळ पोहोचली. यावेळी तिच्या डोळ्यांत आशेपेक्षा जास्त भीती होती. "आत या." समीरचा आवाज घुमला. ती आत आली. समीरने न पाहताच म्हटले, "आता काय आहे मिस मानसी? काल मी स्पष्ट सांगितले होते की कंपनी कोणालाही कर्ज देत नाही." मानसीने मान झुकवत म्हटले, "माफ करा सर. मजबुरीमुळे मला पुन्हा तुमच्याकडे यावे लागले. बस एकदाच माझी मदत करा. तुम्ही हवं तर माझ्या पगारातून दर महिन्याला थोडे कापून घ्या. मी रात्रंदिवस काम करेन, ओव्हरटाईम करेन. पण प्लीज सर, माझ्या बहिणीची इज्जत पणाला लागली आहे. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे." समीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, "मानसी, प्रॅक्टिकली विचार करा. जर मी पुढची 5 वर्षे तुमचा संपूर्ण पगार कट केला तरी ती रक्कम पूर्ण होणार नाही. आणि तुम्हाला वाटतं का तुम्ही इथे 5 वर्षे टिकू शकाल?" तो आपल्या जागेवरून उठून तिच्या जवळ आला. आता त्यांच्यात फक्त एका पावलाचे अंतर होते. मानसीला त्याच्या डोळ्यांतील उपहास जाणवला आणि तिचे ओठ थरथरले. त्याने थंड आवाजात कुजबुजला, "तुम्हा मिडल क्लास लोकांना सवयच असते लायकीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवण्याची आणि भावनांचा बाजार मांडण्याची." हे ऐकताच मानसीचा चेहरा संताप आणि लाज यामुळे लाल झाला. तिच्या डोळ्यांतील ओलावा आता आगीत बदलला होता. ती मागे सरकली आणि दबक्या पण ठाम आवाजात म्हणाली, "आय एम सॉरी सर. मला माझ्या परिस्थितीनुसार मागणी करायला हवी होती. मी चुकीच्या जागी माणुसकी शोधत होते." ती झटकन वळली. त्याचवेळी तिच्या ओढणीची किनार समीरच्या बुटामध्ये अडकली. किनार काढण्याच्या प्रयत्नात तिच्या ड्रेसची बाही फाटली. मानसीने आपले उघडे बाहू पटकन हातांनी झाकले. समीर काही बोलणार त्याआधीच दोघांचे संतुलन बिघडले आणि ते एकाच वेळी जमिनीवर कोसळले. समीर तिच्यावर होता. त्याचे श्वास मानसीच्या मानेला स्पर्श करत होते. मानसी घाबरून म्हणाली, "सर, प्लीज." समीर लगेच मागे हटला. त्याचवेळी दरवाजा वाजला आणि गुंतवणूकदार समोर उभे होते. समोरचे दृश्य पाहून ते गोंधळून गेले. त्यातील एकाने भुवया उंचावत विचारले, "ओह मिस्टर देसाई, माफ करा, आम्ही चुकीच्या वेळी आलो. ही तुमची पत्नी आहे का?" समीरने परिस्थिती हाताळण्यासाठी पटकन मानसीचा हात धरला आणि तिला आधार देत उठवले. त्याच्या चेहऱ्यावर एक खोटं पण गोड हास्य आलं. "होय, ही माझी पत्नी आहे. ती माझ्यावर थोडी नाराज होती. मी तिलाच मनवण्याचा प्रयत्न करत होतो." ते गुंतवणूकदार हसले आणि म्हणाले, "बरं, आम्ही बाहेर थांबतो." दरवाजा बंद होताच मानसीने झटक्याने आपला हात सोडवला. "तुम्ही सर्वांसमोर खोटं का बोललात?" यावर समीरने कठोरपणे म्हटले, "आपण ज्या स्थितीत होतो, जर मी काही बोललो नसतो तर सर्वांनी गैरसमज करून घेतला असता."
तुझे काही बिघडले नसते, पण माझी इज्जत आणि कंपनीचे नाव पणाला लागले असते. यावर मानसीने थरथरत्या आवाजात म्हटले, इज्जत गरिबाची असो वा श्रीमंताची, डाग दोघांसाठीही सारखाच वेदनादायक असतो, मिस्टर समीर देसाई. समीरच्या डोळ्यात कडकपणा होता, पण आत कुठेतरी पश्चात्तापाची झलकही होती. दाराकडे जाताना तो म्हणाला, मी परत येईपर्यंत तू या केबिनमधून बाहेर पडणार नाहीस. जर तू बाहेर गेलीस तर तुझी जबाबदारी राहील. त्याने मानसीकडे शेवटचा कटाक्ष टाकला आणि बाहेर पडला. जाताना त्याने दारावरच्या रक्षकाला फक्त एवढेच सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नका. केबिनमध्ये पुन्हा शांतता पसरली. मानसी अनिश्चिततेने खुर्चीवर बसली. तिला समजत नव्हते की ती मदत मागण्यासाठी आली आहे की तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षा देण्यासाठी. समीर निघून जाताच त्याने केबिनचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि आता कोणीही तिला तिथून बाहेर पडू देऊ शकत नव्हते. मानसी आता तिचे अश्रू रोखू शकली नाही. ती तुटली होती. सक्ती, गरज आणि परिस्थितीने तिला या टप्प्यावर आणले होते. ती फक्त मदत मागण्यासाठी आली होती, परंतु तिला तिच्या बॉसने तिच्या लायकीची आठवण करून दिली होती. तिकडे मीटिंग रूममध्ये गुंतवणूकदार प्रेझेंटेशनमध्ये व्यस्त होते. मिस्टर समीर, आम्हाला हा प्रोजेक्ट खूप आवडला आहे. जर लंडनमध्ये अशी रेस्टॉरंट्स बांधली गेली तर खूप नफा होईल. समीरच्या डोळ्यात अभिमानाचे हास्य होते, पण नंतर एका गुंतवणूकदाराने म्हटले, आम्ही आत्ताच ही डील फायनल करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या पत्नीचा लंडनला यावे लागेल. 7 दिवसांनी आमची वेडिंग एनिव्हर्सरी आहे आणि त्या खास प्रसंगी आम्हाला ही डील सर्वांसमोर जाहीर करायची आहे. हे ऐकून समीरच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या. त्याने दाढीवरून हात फिरवला आणि स्वतःवर नियंत्रण ठेवले. ही डील त्याच्यासाठी खूप महत्त्वाची होती. कंपनीचा नफा आणि परदेशी बाजारपेठेत ओळख दोन्ही पणाला लागले होते. हो, का नाही? आम्ही दोघेही नक्कीच येऊ, समीर हसत म्हणाला. त्यानंतर त्यांच्यात काही औपचारिक बोलणे झाले. मग त्याने हात मिळवून गुंतवणूकदारांना निरोप दिला आणि त्याच्या ऑफिसकडे निघाला. ऑफिसमध्ये प्रवेश करताच त्याची नजर मानसीवर पडली. अश्रूंनी लाल डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहत होती. समीरने मान खाली केली आणि म्हणाला, तुला पैसे हवे आहेत ना? आणि मी ते तुला द्यायलाही तयार आहे. तो पुढे म्हणाला, पण या बदल्यात या 7 दिवसांत तुला माझी पत्नी बनून एका पत्नीचे सारे कर्तव्ये पार पाडावी लागतील. हे ऐकताच मानसीच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते. ती रागाने म्हणाली, मला नको ते तुमचे पैसे, ज्यासाठी मला माझ्या इज्जतीचा सौदा करावा लागेल. तुमचे पैसे धन्य असोत. यावर समीरने तिच्याकडे गंभीरपणे पाहिले. जेव्हा ती त्याच्या जवळून जात होती तेव्हा तिचा सुगंध त्याच्या श्वासात शिरला आणि त्याला परत तिच्याकडे खेचले गेले. त्याने कपाळावर हात लावला आणि स्वतःला सावरले. ही मुलगी, तिची उपस्थिती, तिचा सुगंध त्याला भाग पाडत होता. तो तिच्या जवळ येऊ इच्छित होता, पण त्याचे मन गोंधळलेले होते आणि तो व्यवसाय करार गमावण्यास तयार नव्हता. त्यानंतर मानसी तिच्या घरी परतली. ऑफिसमध्ये घडलेल्या घटनेनंतर तिला क्षणभरही तिथे थांबायचे नव्हते. घरात पाऊल ठेवताच तिच्या आईच्या किंकाळ्या तिच्या कानावर पडल्या. मानसी धावत आली आणि तिने समोर जे दृश्य पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. नेहा, तिची मोठी बहीण, आपल्या अंगावर रॉकेल ओतून माचीस हातात घेऊन उभी होती. नेहा रडत म्हणाली, दीदी, जर उद्यापर्यंत पैसे दिले नाहीत तर माझं लग्न मोडेल. माझी खूप बदनामी होईल. मी त्याच्यावर खूप प्रेम करते. त्याच्याशिवाय राहू शकत नाही. त्यापेक्षा मी मेलेलेच बरे. ते ऐकून मानसीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बहिणीच्या हातात माचीस आणि आईचा असहाय्य चेहरा, हे सर्व पाहून ती एका निर्णयावर आली. तिने धावत जाऊन माचीस नेहाच्या हातातून हिसकावून घेतली आणि रडत म्हणाली, पैशांची सोय झाली आहे. मी आमच्या कंपनीत लोन मागितले होते. माझे सर खूप चांगले आहेत. त्यांनी लोन मंजूर केले आहे आणि पुढील प्रोजेक्टसाठी ते मला टूरवर घेऊन जातील. बाकी कर्जाची रक्कम माझ्या पगारातून कापली जाईल. तू काळजी करू नकोस. सर्व काही ठीक होईल. हे ऐकताच नेहाने मानसीला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली. मानसीच्या आईच्या आणि वडिलांच्याही डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. मानसीने आपले अश्रू पुसले, पण काही कारणास्तव तिच्या आईला तिचे उदास डोळे पाहून बरे वाटले नाही. ठीक तर आहेस ना बेटी? आईने काळजीने विचारले. मानसी हसली आणि म्हणाली, हो आई, मी घरी एक फाईल विसरले होते. तेच घ्यायला आले होते. नेहाची काळजी घे. मी संध्याकाळपर्यंत परत येईन. तिने नेहाचे अश्रू पुसले, तिला मिठी मारली आणि तिच्या खोलीकडे गेली. आईची नजर टाळत तिने तिच्या बॅगेतून छोटीशी काचेची बाटली काढली आणि आपल्या पर्समध्ये ठेवली. खोलीतून बाहेर पडताना तिच्या चालण्यात एक विचित्र जडपणा जाणवत होता. जणू ती खूप दूरवरून चालत आली आहे आणि खूप थकली आहे. ऑफिसमध्ये पोचल्यावर ती समीरच्या केबिनमध्ये गेली आणि टेबलजवळ उभी राहिली. ती परत आल्याचे पाहून समीरच्या डोळ्यांत विजयाचा गर्व होता. मानसीने खाली नजर ठेवून अडखळत म्हटले, मी तयार आहे. मला तुमची अट मंजूर आहे. ते ऐकताच समीरच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो लहान आवाजात म्हणाला,
काही वेळापूर्वी तर तू इतक्या आत्मविश्वासाने नाही म्हणालीस आणि घरी निघून गेलीस, तेव्हा मला वाटले होते की तू इतरांसारखी नाहीस, पण आता मला वाटते की मी चुकीचा होतो. तो खुर्चीवर बसला, बोटांनी पेन फिरवत म्हणाला, मी पुन्हा सांगतो, तुला माझ्यासोबत 7 दिवसांच्या टूरवर यावे लागेल. तुला सर्वांसमोर माझी बायको बनून या दिवसांत बायको जे काही करते ते सर्व करावे लागेल. मानसीच्या डोळ्यात अश्रू आले. मला मान्य आहे, परंतु मला ते 25 लाख रुपये 2 दिवसाच्या आत हवे आहेत. समीरने तिच्याकडे एक नजर टाकली. ठीक आहे. त्यानंतर त्याने चेकबुक काढून रक्कम लिहिली आणि सही केली. हे घे. पण जर तू तुझ्या शब्दापासून मागे हटलीस तर, मानसीने त्याचे बोलणे मध्येच थांबवले, तर त्याचे परिणाम भोगण्याची जबाबदारी माझी असेल, मिस्टर समीर. मी वचन देते, मागे हटणार नाही. तिने नजर खाली केली, चेक घेतला आणि तिथून निघून गेली. समीर खुर्चीला टेकला आणि बराच वेळ तिच्या जाणाऱ्या सावलीकडे पाहत होता. त्याला माहीत होते की त्याला या व्यवहारासाठी या मुलीची गरज आहे आणि कदाचित त्याच्या मनातली अस्वस्थताही या 7 दिवसांत नाहीशी होईल. पुढे 8 दिवसांनी मानसीने नेहाचे लग्न लावून दिले. तिने नेहाला साश्रुनयनांनी निरोप दिला. त्याच्या दुसऱ्या दिवशी ती एका आलिशान खोलीत लाल लेहंग्यात वधू बनून बसली होती. आता ती एका अनोळखी नात्याची वधू बनून बसली होती. समीर आत आला. तो पलंगाच्या कडेला बसला. काही वेळ तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्यानंतर त्याने तिचा हात धरला आणि तिला आपल्याकडे ओढले. तू खूप सुंदर आहेस. तुला पाहताच माझ्या आत काहीतरी होऊ लागते. प्लीज समीर, दूर राहा, मानसीने कांपत्या आवाजात म्हटले आणि समीरच्या हातातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न केला. मानसी, विसरू नकोस की तू या नात्याच्या अटी मान्य केल्या आहेत. आता तू मागे हटू शकत नाही. तुला तुझे वचन पाळावेच लागेल. मानसीच्या पापण्या ओल्या झाल्या. समीरचा चेहरा तिच्या डोळ्याजवळ झुकला होता. त्याच्या डोळ्यात इच्छाशक्तीची आग होती आणि त्याच्या आवाजात एक विचित्र स्वर होता. यापूर्वी कुणीही मला अशा प्रकारे आपल्या जवळ खेचलं नव्हतं. मानसी, तू खूप वेगळी आहेस. तुझ्यात काहीतरी असं आहे जे मला थांबूच देत नाही, तो हलक्या आवाजात म्हणाला. तो तिच्याकडे झुकला आणि तिच्या चेहऱ्यावर आपल्या ओठांचा हलका, कोमल स्पर्श केला. मानसीने आपोआपच डोळे मिटले. तिचा श्वास वेगाने चालू होता. तीच हृदय अनावरपणे धडधडत होतं. जर तिनेच हे नातं स्वीकारलं होतं तर मग या अचानक आलेल्या जवळीकीला नाकारणं तिच्यासाठी शक्यच नव्हतं. तिने स्वतःला नशिबाच्या हवाली केलं. थोड्या वेळाने खोलीत शांतता पसरली. सकाळी समीरला जाग आली तेव्हा त्याने पाहिलं की मानसी ड्रेसिंग टेबलसमोर उभे राहून आपले ओले केस टॉवेलने हलकेच पुसत होती. काल रात्रीचे जवळीकतेचे क्षण अजूनही त्याच्या मनात मंद आवाजासारखे घुमत होते. त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता पसरली. ती भावना होती की खोलवरचा संबंध तो नीट सांगू शकत नव्हता. त्याचवेळी त्याची नजर मानसीच्या ओल्या केसांवर आणि मऊ चेहऱ्यावर खेळली होती. मानसीला त्याच्या नजरेतील उबदारपणा जाणवला आणि ती हलकेच वळून त्याच्याकडे पाहू लागली. समीर तिला ज्या नजरेने बघत होता, जणू कालचे क्षण पुन्हा एकदा जगायची त्याची ओढ स्पष्ट दिसत होती. तसेच मानसीच्या गालांवर हलकी लाली पसरली. काल रात्रीचे ते नाजूक क्षण जणू तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा उभे राहिले होते. तिने हळूच आपली नजर खाली केली, पण तिच्या पापण्यांचा कंप आणि थरथरणारे ओठ सगळं काही न बोलताही सांगून जात होते. ती मंद आवाजात म्हणाली, मी तयार होत आहे. यावर समीरने काही उत्तर दिलं नाही. फक्त तो शांतपणे पलंगावरून उठला आणि वॉशरूमकडे गेला. मानसीने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि पुटपुटली, मी हे कसे विसरले की मी कोणाची तरी आहे, आणि डोळ्यांत दाटलेली ओल हलकेच पुसली. त्यानंतर तिने हलकी गुलाबी लिपस्टिक लावली, केस नीट बांधले. इतक्या साध्या तयारीतही ती विलक्षण सुंदर दिसत होती. ती पलंगाच्या काठावर बसून समीरची वाट पाहू लागली. जसे तो बाहेर आला, मानसीची नजर आपोआप त्याच्यावर खेळली. खरंच, समीरचं व्यक्तिमत्व, त्याचा देखणा आत्मविश्वास, हे सगळं जणू जिवंत आकर्षणाचं उदाहरण होतं. अचानक मानसीच्या हृदयाची धडधड वाढली आणि तिने लाजत नजर खाली केली. समीर हातात घड्याळ घालत होता. तो थंड आवाजात म्हणाला, मानसी, माझ्या अंदाजानुसार तू या लग्नाला जास्त गंभीरपणे घेतले नाही. पत्नी म्हणून तू माझ्यासाठी नाश्ता बनवायला हवा, कपडे पॅक करायला हवे, न की नुसते आरशासमोर बसावे. मानसीने काही न बोलता कपाट खोलले आणि त्याचे कपडे पॅक करू लागली. समीरची नजर सतत तिच्यावरच टिकून होती. तिच्या प्रत्येक हालचालीत एक अशी सौम्यता होती ज्यामुळे समीरच्या मनात काहीतरी शांतपणे बदलू लागलं होतं. कपडे पॅक करून तिने बॅग उचलली आणि खोलीतून बाहेर पडली. तिला ठाऊक होतं, समीर तिला आपल्या घरी घेऊन जाणार नाही. आणि नेलही कशाला? ती तर फक्त या 7 दिवसांची त्याची पत्नी होती. पण तरीही मन सतत एकच प्रश्न विचारत होतं, जेव्हा सगळं ठाऊक आहे तरी हे दुखणं एवढं का जाणवतंय? त्या मोठ्या फार्महाऊसमध्ये त्यांच्याशिवाय कोणीच नव्हतं. मानसीने स्वतःचा नाश्ता तयार केला, ट्रे नीट सजवला आणि खोलीत आली.
समीर एका बाजूला उभा मोबाईलमध्ये व्यस्त होता. मानसी शांत स्वरात म्हणाली, नाश्ता तयार आहे. समीरने फोन खाली न ठेवताच उत्तर दिलं, जा पटकन तयार हो, अर्ध्या तासाने आपली फ्लाईट आहे. यावर मानसीने मान हलवली. मी तयार झाले आहे. समीरने अखेर तिच्याकडे पाहिलं, तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळलं. मग सहज पण कडक आवाजात म्हणाला, तू माझ्यासोबत या ड्रेसवर येणार का? लक्षात ठेव, तू समीर देसाईची पत्नी आहेस. या शहरातील सर्वाधिक चर्चित उद्योजकाची पत्नी. जरी फक्त 7 दिवसांसाठी का असेना, तो पुढे म्हणाला, या दिवसांत तू साधे कपडे घालणार नाहीस. कारण ते माझ्या स्टेटसला शोभणार नाहीत. त्याचा आवाज साधाच होता, पण मानसीला जाणवलं, जणू कुणीतरी तिच्या आत्मसन्मानावर कुठेतरी खोल जखम केली होती. तिने आपल्या मुठी घट्ट आवळल्या. गिळलेल्या शब्दांसोबत तिचा राग आणि वेदना दोन्ही तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होते. तिने रागात थेट त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाली, माझे कपडे तुमच्या स्टेटसला शोभतात की नाही याने मला काहीही फरक पडत नाही. कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की तुम्ही माझ्या कपड्यांवर बंदी घालू शकता. मी फक्त पत्नी म्हणून माझे कर्तव्य पार पाडण्याची अट मान्य केली होती, त्याहून अधिक काही नाही. यावर समीर क्षणभर शांत राहिला. त्याने तिच्याजवळ येऊन तिचा हात पकडला आणि म्हणाला, कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेले असो वा नसो, आता तू प्रत्येक गोष्टीत माझ्या बंधनात आहेस. या 7 दिवसांत तू काय घालणार, कोणाशी बोलणार, सर्व माझ्या मर्जीने होईल. मानसीने स्वतःला त्याच्या पकडीतून सावरत दबक्या पण ठाम आवाजात म्हटलं, मग ही गोष्ट तुम्ही मला तेव्हाच सांगायला हवी होती, जेव्हा तुम्ही माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सही करून घेत होतात. मी माझ्या बहिणीचे लग्न करण्यासाठी ही अट मान्य केली आहे, म्हणून तुम्ही सांगाल ते प्रत्येक आदेश मी पाळणार असं समजू नका. मी कुणाची गुलाम नाही. समीरच्या डोळ्यांत रागाची चमक दिसली. तो झुकला, तिच्या अगदी जवळ येत म्हणाला, 25 लाख रुपयांच्या बदल्यात थोडफार तर करावंच लागतं मानसी. तो तिला किस करण्यासाठी झुकताच मानसीने झटकन त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला थांबवलं. समीर आता उघडपणे चिडलेला दिसत होता. मानसी ठामपणे म्हणाली, काहीही असो, मी माझे नियम मोडणार नाही. असे भडक दिखाऊ कपडे मी कधीच घालणार नाही. माझ्या पण काही मर्यादा आहेत आणि त्या मी ओलांडणार नाही. तिच्या डोळ्यांत पाणी दाटलं होतं, पण तिचा आवाज अद्याप कठोर होता. समीरने दात आवळले आणि तिच्यापासून काही पावलं दूर गेला. मग अचानक परत वळून तिची हनुवटी पकडत कठोर स्वरात म्हणाला, आजपासून मला माझ्या नावानं हाक मारू नकोस. हे सांगून तो खोलीतून बाहेर निघून गेला. तो जाताच मानसीने एक दीर्घ, उरातून निघालेला श्वास सोडला. काही वेळाने 2 मुली तिच्या खोलीत आल्या. त्यांच्या हातात वेगवेगळ्या रंगांचे सलवार सूट होते. मानसी त्या कपड्यांकडे शांतपणे पाहत राहिली. तिला त्या माणसाचा, समीरचा, एक पैसाही स्वतःवर खर्च करायचा नव्हता. पण परिस्थिती अशी होती की नकार देण्याची ताकदही तिच्याकडे नव्हती. समीर तर आधीच बाहेर निघून गेला होता आणि फक्त एवढंच सांगून गेलो होता की तो बाहेर गाडीजवळ थांबला आहे. मनाला आवर घालत मानसीने हलक्या गुलाबी रंगाचा एक सूट निवडला. त्या मुलींनी तिचे केस नीट बांधून दिले, हलका मेकअप केला. आता आरशासमोर उभी राहिलेली मानसी एक साधी, निर्मळ, दिखाव्यापासून दूर अशी सुंदरता घेऊन उभी होती, ज्यात काहीही भडक नव्हतं, तरीही नजरा थांबवून ठेवणारी एक ओढ होती. ओठ घट्ट आवळत तिने स्वतःला सावरले आणि खोलीतून बाहेर पडली. समीर गाडीजवळ उभा होता, हातात फोन आणि चेहऱ्यावर स्पष्ट चिडचिड. त्याला वाट बघणं अजिबात आवडत नव्हतं. तो दार उघडणार इतक्यात त्याची नजर दारातून बाहेर येणाऱ्या मानसीवर गेली आणि त्याचे पाऊल तिथेच थांबले. जसं एखादं सुंदर दृश्य पाहिल्यावर डोळे आपोआप थबकतात, तसंच काहीसं झालं. गुलाबी रंगातली मानसी त्याच्या नजरेत क्षणभरासाठी जग थांबवत उभी होती. त्या रंगात ती इतकी खुलून दिसत होती की जणू तो रंग तिच्यासाठीच बनवलाय. तिला पाहताच समीरच्या श्वासाचा ठेका क्षणभर हरवला, पण लगेच स्वतःला सावरत तो गाडीत बसला. मानसी येऊन त्याच्या शेजारी बसली. एक क्षणभर त्याने तिच्याकडे पाहिलं. गाडीच्या खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात ती आणखीच तेजस्वी दिसत होती. मानसीच्या मनात नकळत विचार आला, पांढरा रंग तर जणू समीरसाठीच बनवलाय. आणि तिकडे समीरच्या मनात हा गुलाबी रंग बहुतेक याच मुलीसाठी बनलाय. दोघांनीही हे एकमेकांना सांगितलं नाही, पण मनातलं हसू दोघेही लपवू शकले नाही. थोड्या वेळाने मानसी हळू आवाजात म्हणाली, कृपया पुढच्या वेळी माझ्यासाठी इतके महागडे कपडे आणू नका. माझ्याकडे काही साधे कपडे आहेत. तुमच्या रुतब्याला भले जुळत नसतील, पण लाजिरवाणेही वाटणार नाहीत. समीरने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. कोणतीही दुसरी मुलगी असती तर ही संधी मिळताच अजून महागड्या गोष्टींची इच्छा व्यक्त केली असती. पण मानसी अगदी वेगळी होती. तिच्या साधेपणात एक शांत, स्वतःचा अभिमान होता. मानसी हे कोणते उपकार नाहीत,
मी फक्त एवढंच पाहतोय की लोकांनी असं म्हणू नये की समीर देसाईची पत्नी कुणापेक्षा कमी आहे. जरी तू फक्त 7 दिवसांची माझी पत्नी असलीस तरी. मानसीने त्याचं वाक्य मध्येच थांबवत म्हटलं, मला माहिती आहे. पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. मुळात मलाच कुणाची पत्नी होण्याचा मोह नाही आणि हा संबंध आयुष्यभर ठेवायचा माझा अजिबात हेतू नाही. यावर समीरने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. भुवया किंचित उंचावत तो थंड स्वरात म्हणाला, छान आहे, कारण मला देखील आयुष्यभराची पत्नी नकोय. या डीलनंतर तुझ्या डोक्यातली ही अक्कड उतरली की मी तुला मुक्त करेन. मानसीने त्याच्या गोष्टी ऐकल्या आणि नकळत मुठं आवळली. तिच्या मनात काहीतरी टोचलं होतं. समीरने आपले ओठ दाबून हसू लपवले. तो मनात विचार करत होता की मुलगी जितकी जास्त नकार देते तितकेच ती हृदयात खोलवर रुजते. मानसीने खिडकीकडे पाहत डोळे मिटले होते. विमान उड्डाण घेणार होते. काही वेळातच विमानाने रनवेवरून आकाशात उड्डाण घेतले. खाली संपूर्ण शहर ताऱ्यांसारखे चमकत होते. मानसी तिच्या सीटवर बसली होती आणि खिडकीकडे झुकली होती व स्वतःशी म्हणत होती, 7 दिवस, फक्त 7 दिवस. समीर मागच्या सीटवर झुकला होता. त्याची नजर मानसीवर होती. त्याचा चेहरा थंड आणि गंभीर होता, पण डोळ्यात थोडासा उबदारपणा आणि अस्वस्थता दिसत होती. मानसीने एक दीर्घ श्वास घेतला आणि विचार केला की तिचे हृदय इतके वेगाने का धडधडत आहे आणि ही विचित्र अस्वस्थता का आहे. प्रवासाची उत्सुकता की समीरच्या जवळ असल्याने तिला काहीच समजत नव्हते. समीर हळूच म्हणाला, मानसी, काळजी करू नकोस, फक्त 7 दिवसांसाठी. त्या काळात तू माझी मानसी आहेस आणि बाकीचे तुझ्या हेतूंवर अवलंबून आहे. मानसीने मान हलवली आणि उत्तर दिले, मला माहीत आहे, पण हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे. मी अजूनही विचार करत आहे की मी हा मार्ग का निवडला. समीर हसत म्हणाला, हा एक कठीण मार्ग आहे, परंतु या 7 दिवसांत तुम्हाला माझ्या जगाचा एक भाग दिसेल आणि मी कसा माणूस आहे तेही कळेल. मानसीने आपली नजर खाली केली. तिच्या आत भीती, कुतूहल आणि आकर्षणाची मिश्र भावना होती. विमान आपली उंची वाढवत होते. ढगांना स्पर्श करत होते. आता खाली जग लहान बिंदूंसारखे दिसत होते. मानसी खिडकीवर हात ठेवून म्हणाली, मला 7 दिवस स्वतःची काळजी घ्यावी लागेल. समीरने मागून तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात ती चमक होती जी एखाद्या खेळात विजयाची आशा दर्शवते. मानसी केवळ अटी शर्ती असलेली पत्नी असणार नव्हती, तर तिच्या मनाच्या काही डील देखील असणार होत्या. मानसीने आपली डायरी काढली आणि त्यावर नोट्स लिहायला सुरुवात केली. प्रत्येक पानावर तिने भीती, हिंमत आणि तिच्या मर्यादांचा हिशेब लिहिला होता. समीरने तिच्याकडे पाहिले आणि विचार केला की ही मुलगी वेगळी आहे. इतकी मजबूती आणि साधेपणा हिच्यात कुठून आला. विमानाचे दिवे हळूहळू लंडनच्या प्रकाशात बदलू लागले होते. विमान उतरत असताना मानसीने सीट बेल्ट घट बांधला. तिचे हृदय जोरात धडधडत होते. तिला माहीत होते की ही केवळ सुरुवात आहे. या 7 दिवसांत ती केवळ समीरचे जग पाहणार नव्हती, तर तिच्या हृदयाला आणि स्वप्नांनाही सामोरे जाणार होती. समीरने तिच्याकडे पाहिले आणि फक्त एकदाच हसला. ही स्माईल मानसीच्या हृदयात हलकीशी ऊब देऊन गेली. प्रवासादरम्यान मानसीने समीरच्या हाताला आरामदायक उशी मानून डोळे मिटले होते. समीरने तिला थोपटत शांत केले. जेव्हा विमान लंडन एअरपोर्टवर लँडिंग झाली तेव्हा मानसी उत्साहाने आजूबाजूला पाहू लागली. इन्व्हेस्टर मिस्टर रॉबिन आणि त्यांची मुलगी रीना त्यांचे स्वागत करण्यासाठी आले होते. काही वेळातच ते मिस्टर रॉबिनच्या घरी पोहोचले. ते सगळे त्यांच्या घरातील दिवाणखान्यात बसून कॉफी पिऊ लागले. रीनाने उत्सुकतेने विचारले, मानसी, तुमचं लग्न लव्ह मॅरेज आहे का. त्याचवेळी दोघांनीही हो असे उत्तर दिलं. समीरने रागाने दात आवळले आणि मानसीकडे पाहिले, ज्यामुळे मानसीने लाजेने आपले डोके खाली घेतले. तिने सांगितले की ती कॉलेजच्या दिवसांपासून समीरला ओळखते आणि तेव्हापासूनच तिने त्याच्या हृदयात जागा बनवली होती. समीरने गहनतेने विचारले, मानसी, तू माझ्यावर प्रेम करतेस का. आणि ते प्रेम आजपर्यंत कमी झाले नाही का. मानसीने हलक्या स्मितहास्याने उत्तर दिले, मी आजही पहिल्या दिवसाइतकंच अतोनात प्रेम करते. समीरची पकड तिच्या कमरेवर आणखी मजबूत झाली. त्याला माहीत होते की हा प्रेमाचा देखावा केवळ वेळेची गरज होती, सत्य नव्हते. हे वास्तव नव्हते. तरीही त्याचे हृदयाचे ठोके वाढले होते. मिस्टर रॉबिन यांनी वेळेचे भान ठेवत आपल्या जागेवरून उठत सांगितले, आता मला वाटते की आपण बोलणे थांबवावे. खूप उशीर झाला आहे. तुम्ही लोक आराम करा. सकाळी भेटू. यावर समीरने होकारार्थी मान हलवली. ते सगळे नोकरांच्या मागे चालत अतिथी कक्षात गेस्ट रूम वर पोहोचले. खोलीत येताच मानसीने दीर्घ श्वास घेतला. तिने खोलीवर एक नजर टाकली आणि ती वॉशरूमकडे वळणार होती. तेवढ्यात समीरने तिचे मनगट पकडले आणि तिला भिंतीवर दाबले. यावर मानसी घाबरून त्याच्याकडे पाहू लागली. समीरने रागाने दात आवळत गंभीर आवाजात विचारले, तुझ्यामुळे आता त्यांना शंका आली असती की आपण कॉन्ट्रॅक्ट जोडपे आहोत.
मानसीने आपला हात त्याच्या पकडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत गंभीर स्वरात म्हटले, समीर, यात माझी काही चूक नाहीये. तुम्ही आधी सांगितले असते की असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर मी स्वतःला तयार ठेवले असते. समीरच्या चेहऱ्यावरील तणाव अचानक शिथिल झाला. त्याने मानसीच्या सरोवरसारख्या डोळ्यांमध्ये पाहिले आणि हळू आवाजात विचारले, तू म्हणालीस की तू माझ्यावर प्रेम करतेस? मानसीला विरोध करावासा वाटला, पण तिचे हृदय मात्र जोरात धडधडू लागले. ते फक्त एक खोटं होतं, मानसीने समीरच्या नजरेला नजर न देता म्हटले, जेणेकरून आपल्या लग्नाची सत्यता सगळ्यांसमोर येऊ नये. समीरने आपला जबडा सैल सोडला. तिचे ते उत्तर त्याच्या मनात सुईसारखे टोचले. तिला मोकळीक देऊनही ती त्याच्या घेऱ्यातच उभी राहिली. तुम्ही पण प्रेमाची कबुली दिली होती ना? तिने हळू आवाजात विचारले. समीर काही बोलला नाही. फक्त त्याने स्वतःला खोलीच्या एका कोपऱ्यात लपवले आणि तो बेडवर झोपला. मानसीला माहीत होते की त्याचे उत्तर हेच असेल. तरीही तिने डोळ्यांच्या कडा पुसत आणि तोंड वेडेवाकडे करत समीरकडे पाहिले आणि बाथरूममध्ये गेली. काही वेळाने ती बाहेर आली तेव्हा समीरला तसाच बेडवर झोपलेला पाहून तिने नकारार्थी मान हलवली. पुढे जाऊन तिने काळजीपूर्वक त्याचे बूट काढले आणि शू रॅकमध्ये ठेवले. नंतर तिने त्याचे जड शरीर खूप कष्टाने सरळ केले आणि त्याला बिछाण्यावर व्यवस्थित झोपवले. माहीत नाही काय खातात, हत्तीसारखं वजन आहे. मानसीने आपल्या कमरेवर हात ठेवून पुटपुटले. समीर, जो झोपेचं नाटक करत होता, मानसीचे हे पुटपुटणे थेट त्याच्या कानावर पडले. त्याच्या ओठांवर एक हसू चमकून त्वरित नाहीसे झाले. मानसीने त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकले आणि बिछाण्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन ती झोपली. ती ब्लँकेट आपल्या अंगावर ओढून घेतच होती. तेवढ्यात समीरने आपले अर्धे वजन तिच्यावर टाकले आणि आपली मान तिच्या मानेत लपवली. तेव्हा मानसीचा श्वास अडकला. तिने चेहरा फिरवून समीरकडे पाहिले. त्याचा चेहरा तिच्या मानेत लपलेला होता. त्याचे श्वास मानसीच्या मानेला भाजल्यासारखे वाटत होते. मानसी आपल्या कानांमध्ये हृदयाचे ठोके ऐकत राहिली आणि तिने आपले डोळे मिटले. दुसरीकडे समीर तिची मान आपल्या तोंडाने लपवून चंदनासारखा सुगंध आपल्या श्वासात भरत गाढ झोपेत गेला. सकाळी समीर मिस्टर रॉबिनसोबत स्विमिंग पूलच्या काठी उभा राहून काही महत्त्वाच्या गोष्टी बोलत होता. तेवढ्यात मानसी रीनासोबत हसत तिथे आली. तेव्हा अचानक मानसीचा पाय मुरगळला आणि ती स्विमिंग पूलमध्ये पडली. तिला पोहता येत नव्हते. ती गटांगळ्या खाऊ लागली. हे पाहताच मिस्टर रॉबिनचा मुलगा डेव्हिडने तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि तिला बाहेर काढले. त्यानंतर तो तिच्या पाठीवर थोपटून पाणी बाहेर काढू लागला. मानसी खोकत होती आणि डेव्हिड तिला सावरत होता. हे दृश्य पाहून समीरच्या डोक्यात रक्ताची लाली पसरली. समीर विजेच्या वेगाने त्यांच्याजवळ आला आणि गुरगुरला, माझ्या मानसीपासून दूर राहा. त्याने डेव्हिडचा हात झिडकारला आणि मानसीला आपल्या बाहूंमध्ये उचलून खोलीकडे निघाला. खोलीत येताच त्याने तिला पलंगावर ठेवले आणि रागाने ओरडला, तुला इतर पुरुषांच्या बाहूंमध्ये जायची खूप आवड आहे वाटते? तेव्हा मानसी ओरडली, तुमचे डोके खराब झाले आहे का? हे ऐकताच समीरने वेडेपणाच्या मर्यादेपर्यंत जाऊन तिची हनुवटी आपल्या मुठीत पकडली आणि म्हणाला, जी मुलगी 25 लाखांसाठी माझी पत्नी बनू शकते, ती पैशांच्या लालसेपोटी कोणत्याही पुरुषाच्या बाहूंमध्ये. त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच मानसीने आपल्या सर्व शक्तीनिशी त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. मिस्टर समीर, इतका तरी विचार करा की मी तुमची पत्नी आहे आणि तुम्ही आपल्याच पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेत आहात. मानसीने रडक्या पण कणखर आवाजात त्याची कॉलर पकडून चित्कार केला. मी बुडत होते. त्या माणसाने माणुसकीच्या नात्याने मला वाचवले. यायला तर तुम्हाला हवे होते, पण तुम्ही नाही आलात. आणि आता तुम्ही मला 25 लाखांचा टोमणा मारत आहात. समीरच्या डोळ्यांतील लालिमा वाढली. मानसीचा रडका चेहरा पाहून त्याला वाईट वाटले. त्याला सत्य कळले आणि त्याला स्वतःच्या बोलण्याचा पश्चात्ताप झाला. त्यानंतर मानसी रागाने खोलीतून बाहेर पडली. त्याच रात्री समीरने डिलनंतर हॉटेलमध्ये परतल्यावर मानसीसमोर घटस्फोटाची कागदपत्रे ठेवली आणि म्हणाला, सही कर. माझा सेक्रेटरी तुला एअरपोर्टवर सोडून येईल. त्यानंतर तू जिथे जायचे असेल तिथे जाऊ शकतेस. यावर मानसी म्हणाली, मीडियाला कळले असेल की मी तुमची पत्नी आहे, त्यामुळे पुढे तुम्हाला त्रास होईल. त्यांची चिंता करू नकोस. मी सर्व काही सांभाळेन. मानसीच्या डोळ्यांतून अश्रू ओसंडले. तिने पेन उचलला आणि कागदपत्रांवर सही केली. ती उठून उभी राहिली आणि म्हणाली, गुड बाय मिस्टर समीर. आज तर मी तुमचे नाव घेऊ शकते ना? शेवटी आज आपल्या या नकली नात्याचा शेवटचा दिवस आहे. स्वतःला त्रास देत मानसी वेगाने खोलीतून बाहेर पडली आणि सेक्रेटरीसोबत एअरपोर्टकडे निघाली. समीरने थकलेल्या पावलांनी काचेच्या भिंतीजवळ जाऊन आपले डोके टेकवले आणि आपल्या गालावर आलेला अश्रू पुसला. मी चुकलो. ही वेळेची नशा नव्हती. तू नाहीस तर मला पुढचा श्वासही घेता येणार नाही असे वाटते. ही नशा नाही, हे प्रेम आहे. हे भान येताच समीर घटस्फोटाच्या कागदपत्रांकडे धावला. त्याचे डोके नाही मध्ये हलत होते. त्याने पान उलटले
तर सहीच्या जागी काही शब्द लिहिलेले होते. मानसीने सही केली नव्हती. त्या सहीच्या जागी असे लिहिले होते, मी सही करू शकत नाही. तुमच्यापासून वेगळे होणे माझ्यासाठी शिक्षा आहे. मला माहित नाही कधी, कसे आणि का, पण मी माझे हृदय तुम्हाला दिले आहे. आता मी तुमच्यावर खूप प्रेम करते. तुमचा सहवास माझ्या नशिबात नसेल, पण तुमचे नाव मी स्वतःपासून वेगळे करू शकणार नाही. हे शब्द वाचून समीरला नवीन जीवन मिळाले. तो वेड्यासारखा खोलीतून बाहेर धावला आणि गाडीत बसून एअरपोर्टच्या दिशेने गेला. एअरपोर्टवर पोहोचताच तो वेगाने एअरपोर्टच्या वेटिंग एरियाकडे धावला. त्याला तिचा शोध लागला नाही. त्याने स्टाफकडे धाव घेतली आणि माईकवर अनाउन्समेंट करण्याची परवानगी मागितली. पुढच्याच क्षणी तो माईकसमोर उभा होता. मानसी. एअरपोर्टच्या एका कोपऱ्यात गुडघ्यावर बसून रडत असलेल्या मानसीने हा आवाज ऐकला आणि तिने आपले डोके वर केले. मानसी, प्लीज परत ये. माझ्याकडून चूक झाली. मी तुला स्वतःपासून दूर करायला नको होते. ज्याच्यावर प्रेम आहे त्याला स्वतःपासून दूर करणे मूर्खपणाचे असते, आणि ती मूर्खगिरी मी केली आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मानसी. माझ्यावर केलेल्या प्रेमाच्या गुंतवणुकीला मी वेळेची नशा समजत राहिलो, पण मी चुकलो होतो. हे प्रेम आहे. तुझ्याशिवाय माझा श्वास हृदयात अडकत आहे. प्लीज परत ये. मानसीने ही घोषणा ऐकली. ती लगेच उठली आणि धावत रिसेप्शन एरियाकडे गेली. सर, फ्लाईट उडाली आहे, तिथल्या मुलीने सांगितले. समीर हताश होऊन खाली बसणार इतक्यात मानसीने धापा टाकत त्याला हाक मारली. समीर विजेच्या वेगाने तिच्याकडे वळला. तिला समोर पाहून त्याच्या सुकलेल्या नसांत पुन्हा प्राण आले. त्याने मानसीला आपल्या बाहूंमध्ये घट्ट मिठी मारली आणि भरल्या आवाजात म्हटले, तू निघून गेली असतीस तर मी वेडा झालो असतो. मग मानसी हुंदके देत म्हणाली, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो मानसी. आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तो करार गेला खड्ड्यात. मला तू आयुष्यभरासाठी हवी आहेस. त्यानंतर समीरने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. पुढे काही वर्षांनंतर, समीर, तुम्ही पूर्ण 20 मिनिटे उशिरा आला आहात. मानसी निळ्या साडीत रागाने त्याला बोलत होती. आय एम सॉरी यार. ऑफिसमध्ये थोडं काम होतं. आणि आपली राजकुमारी कुठे आहे? ती झोपली आहे का? हो, झोपली तुमची वाट बघून. तुम्ही फ्रेश व्हा, मी ताट वाढते. मानसी खोलीतून बाहेर पडणार इतक्यात समीरने तिचे मनगट पकडले आणि तिला आपल्याजवळ ओढले. मानसी लाजून लाल झाली. तिने मान खाली केली आणि विरोध करण्याचा प्रयत्न केला. तुझा कोणताही विरोध आता कामाला येणार नाही, समीरने खोडकर स्वरात म्हटले आणि तिच्या चेहऱ्यावर झुकत प्रत्येक विरोध संपवत तिला स्वतःमध्ये सामावून घेतले. दोघांच्याही नजरेत जो भाव होता तो शब्दांत व्यक्त करता येणारा नव्हता. त्यांच्या नात्यात आता फक्त समाधान आणि अपूर्ण प्रेमाची पूर्तता होती. खरे प्रेम केवळ दिखावा किंवा संपत्ती नसते. अडचणी आणि गैरसमज आपल्याला खऱ्या भावनांची किंमत शिकवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.